नमस्कार मित्रांनो, आपण मित्रांनो आज डिस्प्ले टाकायला गेलो होतो बरं का. आपला मोबाईल फुटला होता ना, तर हा विवोचा Y100 मोबाईल आहे. याचा डिस्प्ले टाकायला गेलो होतो बरं का आज. आणि सुंदर असा पावसाचं आगमन झालं आहे. आज श्रावण महिना, खूप असा जोरात पाऊस चालू आहे बरं का नाशिक जिल्ह्यामध्ये. म्हणजे सगळीकडेच मित्रांनो चालू आहे पाऊस. हे बघा आपलं निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण चाललो आहे आता. बॅग वगैरे घेऊन का पिशी मित्रांनो यश आधी तर विवोच्या शोरूमला मित्रांनो आपण आहे ना दुपारी साधारण 11 वाजून 11 मिनिटांनी मोबाईल दिला होता बरं का. तर या मोबाईलचा ना डिस्प्ले आणि बॅक पॅनल बरं का. तर बॅक पॅनलचे 750 रुपये घेतले. 32,000चा मोबाईल नाही का मित्रांनो. आता नवीन घेण्यापेक्षा आपण काय केलं, त्याचा डिस्प्ले आणि बॅक पॅनल चेंज करून घेतलं बरोबर. तर ते बॅक पॅनलचे आपल्याला 750 रुपये लागले आणि या डिस्प्लेचे 5,000 रुपये लागले बरोबर. Y100चा विवोचा मोबाईल होता आपला. खूप असं पाणी साचलं बरं का मित्रांनो. तर 5,000चा डिस्प्ले, 750 रुपयाचा बॅक पॅनल. म्हणजे पाठीमागचा याचा कलर वगैरे चेंज होत राहतं ना, तो असा बॅक पॅनल आपण चेंज करून घेतला बरोबर. आणि त्यांनी मजुरी घेतली 275 का 285, असे टोटल 6,045 रुपये आपण त्यांना फोनपे केले बरं का. किरण भाऊंको थोडीशी मदत घेऊन आपण फोनपे करून दिले. कारण आता काय पावसाचं आपल्या मित्रांनो शेतीमध्ये काही नाही, त्याच्यामुळे मग थोडीशी बरं कडकी वगैरे चालू राहते नाही का. हे बघा सुंदर असं दृश्य आहे. हे बघा असा जंगलाचा रस्ता आपला नाही का, एकदम खतरनाक, एकदम डेंजर रस्ता आहे मित्रांनो आपला सध्या. कारण हे कसं आहे, पाऊस जसा वाढत चाललाय ना, हे गवत वगैरे खूप असं भयानक झालं बघा. मगर येऊन जरी लपले ना मित्रांनो याच्यामध्ये, मगर तरी आपल्याला दिसणार नाही बरं का. आपली 5 वाजता सुट्टी झाली. हे बघा डबक्यात मध्ये मस्त पाणी तुंबलेलं आहे बघा. आणि सागाचे झाडं बघा किती डेंजर झाले आता. उन्हाळ्यामध्येच मित्रांनो त्याला पानं सुद्धा नव्हती बरं का. ना आता पावसाळ्यात केवढे झाले, एकदम वाकून गेले भयानक. तर मित्रांनो आपण कुठं होतो, विवोच्या मोबाईल सर्व्हिस सेंटरला. आता ह्या डिस्प्लेची मित्रांनो वॉरंटी दिली त्यांनी 3 महिन्याची. म्हणजे 3 महिन्यात जर काही झालं, समजा काही ब्लर वगैरे झालं किंवा काही चालला नाही किंवा गरम वगैरे झाला, तर ते महिने तुम्ही घेऊन या, आम्ही रिप्लेस करून देऊ. असा हा डिस्प्ले टाकून दिला आपण, त्यांनी आपल्याला टाकून दिलेला आहे बघा. तर ना आपल्या इकडे भरपूर बिबटे वगैरे राहते बरं का या साईडला. आणि आजचा ब्लॉग हा मोबाईल संदर्भातच होता. तर आपण आहे ना दुसऱ्या मोबाईलमध्ये याचं पूर्ण व्हिडिओ शूटिंग काढून टाकू नये का आपण आता थोड्या वेळामध्ये. म्हणजे पुढच्या थोडंसं स्किप करून मित्रांनो आता निसर्गाचा मस्त पेरूचा बाग वगैरे, द्राक्ष बागांची काही दिवसांनी छाटणी वगैरे होणार नाही का. सुंदर असं दृश्य. भरपूर दिवसानंतर आपण या म्हणजे चारीच्या रोडनं दररोज जायचं. इकडे खेकडे वगैरे पण राहतात बरं का. इथे एक खेकडा लपला आहे बाच्या आतमध्ये गेला बघा. इथे दिसला का मित्रांनो बघा, पाण्यामध्ये बरं का. तो एकदम पाण्यात गेला इथं. कारण पावसाचं एवढं चालू आहे मित्रांनो, खूप अडचण आहे. आपण कसं आहे त्या सवय झाली त्याच्यामुळे काही वाटत नाही एवढं. मस्त का आपण आनंदाने येतो, कारण निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे. पण मित्रांनो अशा अडचणी लोकांनी दूर करायला पाहिजे बरोबर का नाही. तुम्ही कमेंट करून सांगा बरं का. हे कसं आहे 3 किलोमीटर आपली गाडी इकडं पाठीमागे राहते, इकडे 2 किलोमीटर जावं लागत आहे ना. 1 किलोमीटर म्हणजे 3 किलोमीटर 1 to 1 पैदल जाणं पडतं आहे बरोबर की नाही. तर आपण कामावरून विवोच्या शोरूमला जाऊन 11 वाजून 11 मिनिटांनी त्यांना मोबाईल दिला आपण. आणि त्यांनी आपल्याला 5 वाजेला आपल्या हातात मोबाईल देऊन टाकला. 6,045 रुपये घेतले. मोबाईल एकदम ओके केला आहे. आणि आता जे व्हिडिओ शूटिंग चालू आहे ना, वेटिटवी लागली का आगायला. हे व्हिडिओ शूटिंगचं चालू आहे. ते हे मोबाईल रिपेअर केल्यानंतर एकदम व्हिडिओची क्लॅरिटी एकदम वाढून गेली बरं का. एकदम भारी झालं ते. आता ते मॅडम होते, जास्त वेळ काय आपल्याला बसायची म्हणजे 2-3 तास लागत आहे साधारण मोबाईल रिपेअर होऊन साईटला ठेवा नाही का. म्हणजे कंपनीचं मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला, तुमच्याकडे जर असे मोबाईल फुटला किंवा त्याचा डिस्प्ले गेला आहे, सगळ्या वस्तू भेटतात बरं का. आईबाप सोडून बाकी सगळ्या वस्तू भेटतात जगामध्ये. आईबाप आणि गुरु या 3 गोष्टी सोडून बाकीचं सगळं भेटतं तुम्हाला पैसे देऊन नाही का. तर जर समजा तुमचा जर कधी मोबाईलचा डिस्प्ले गेला किंवा काही गेलं, तर मित्रांनो प्रायव्हेट दुकानामध्ये कधीच टाकू नका.
2 वर्षाचा मोबाईल असेल, 1 वर्षाचा असेल, विवोचा असेल, ओप्पोचा असेल, डायरेक्ट सर्व्हिस सेंटरला जा तुम्ही आणि डायरेक्ट नवा डिस्प्ले टाकून द्या त्याला. जसं तुमचा समजा 20-22 हजारचा मोबाईल आहे तर त्याला तसा डिस्प्ले टाकून द्या नाही का. कारण ते फायदेशीर मित्रांनो बरं का. एकदम प्रॉपर पद्धतीनं त्याचं फिनिशिंग वगैरे एकदम व्यवस्थित येते नाही का. आणि मला फिंगरप्रिंट वगैरे होते या मोबाईलला. त्याच्यामुळं बाकीचे दुकानदार मी त्यांना म्हटलं माझे पैसे जातील ते काही विषय नाही, पण तुम्ही मग याला फिंगरप्रिंट वगैरे सगळं येईल का गोष्टी. त्यांनी डायरेक्ट हातवर करून दिले. भाऊ म्हणे आम्ही डुप्लिकेट वस्तू देतो म्हणे दुकान. म्हणजे एवढं घनकर गल्ली म्हणून नाशिकमध्ये आरकेवरती खूप फेमस आहे बरं का. सगळे मोबाईल रिपेअरिंगचेच कामं केले जाते. तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं तुम्ही ना म्हणे दादा तुम्ही इथं आमच्याकडे काही रिपेअर करू नका, तर तुमच्या पद्धतीने तुम्ही डायरेक्ट शोरूमला जाऊन म्हणजे सर्व्हिस सेंटरला जाऊन तिकडे डिस्प्ले टाकून घ्या. एकदम प्रॉपर पद्धतीनं डिस्प्ले वगैरे टाकून भेटला आपल्याला. आणि आजचा जो व्हिडिओ आपण काढला आहे, हा व्हिडिओ जो शूट केला आहे आपल्याला रिपेअर केल्यानंतर त्याने कॅमेरा वगैरे सगळं क्लिनिंग करून दिलं नाही का. जे चार्जिंगचे सॉकेट आहे ते क्लीन करून दिलं. टिटवी का कागद असेल माहिती का, कारण त्याच्या अंडे इथं कुठंतरी असतील बरं का. त्याच्यामुळे ती कागद आपल्याकडे आली. चला आपला विधी आरतीचा टायमिंग झाला आहे. तर मित्रांनो कृपा करून अशा चालू शॉपमध्ये तुम्ही आपले मराठी माणूस म्हणून नाही का तुम्हाला सांगतोय एवढं कळकळण्याची विनंती. 2-4 पैसे एक्स्ट्रा गेले तर जाऊ द्या. मोबाईलचं आहे ना मित्रांनो मदरबोर्ड महत्त्वाचा राहतो नाही का. मदरबोर्ड एकदम मुख्य होता. आपला ऑर्डर करता मोबाईल उलटा पडला होता, त्याचा डिस्प्ले गेला पूर्ण. तर 5,000 रुपये डिस्प्लेला पडले बरोबर. तुमच्या ज्या किमतीचा मोबाईल असेल त्या किमतीचा तुम्ही डिस्प्ले शोरूमवरून सर्व्हिस सेंटर जे राहतं ना विवो, ओप्पो, सॅमसंग तिथूनच टाका. म्हणजे एकदम प्रॉपर पद्धतीनं टाकून भेटतं. सगळं भेटतं मित्रांनो, IC वगैरे. आणि एकदम कंपनीचं काम म्हटलं टेन्शन नाही. कारण तुम्ही जर प्रायव्हेट याच्यामध्ये दुकानामध्ये जर टाकला चालू 1100, 1200, 1500चे 2-3 हजार दुकानदार किती म्हटलं तुम्हाला का हा ओरिजिनलच आहे ते मान्यच करू नका मित्रांनो. कारण ओरिजिनल डिस्प्ले ना थोडे महागडे आहे. त्या चालू ते टाकून द्या त्या 1200-1500चे. काही दिवसांनी परत मोबाईल खराब होतो. म्हणजे त्याचं मदरबोर्ड मधली बॉडी चांगली राहते, वरचा डिस्प्ले खराब राहतो. तर नाशिक एवढं मोठं मित्रांनो, म्हणून नाशिकमध्ये आम्ही कंटिन्यू फिरत राहतो बरं का. तर दुकानदार डायरेक्ट म्हटले तुम्ही इथं टाकूच नका म्हणे, आमच्याकडे तुम्ही डायरेक्ट शोरूमला जा. मग विचार करा तुम्ही प्रायव्हेट दुकानामध्ये तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल आणि जर ग्रामीण भागातला दुकानदार म्हटला का मी तुम्हाला डिस्प्ले एकदम ओरिजिनल टाकून देतो, त्याच्यावर विश्वास ठेवू नका मित्रांनो. चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आहे. कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय मित्रांनो, जय हर हर महादेव, शिवशंभो.